महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर येथील गायकवाडपाड्यातील शिवज्योत मित्रमंडळाच्या वतीने सालावादप्रमाणे राज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा महाबळेश्वर या ठिकाणाहून ते उल्हासनगर गायकवाडपाडा या ठिकाणापर्यंत अनवाणी पायाने शिवज्योत दौडचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। आणि आयोजन करत असताना या ठिकाणी गायकवाडपाडा शिवसेने शाखेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सर्व शिवभक्त या मंडळाचे सर्व सदस्य आणि स्थानिक रहिवासी विसावले आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून पालेगावपर्यंत प्रस्थान करत असताना पालेगावच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या दौडचं मिरवणुकीच्या रूपांतर झालं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोशामध्ये वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये बँजोच्या गजरामध्ये या ठिकाणी ही दौड गायकवाडपाड्यापर्यंत या ठिकाणी पोचली। या ठिकाणाहून गायकवाडपाड्याच्या अन्नप्रसाद ग्रहण केल्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उल्हासनगर 3 या ठिकाणी या शिवज्योत दौडची सांगता होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी, रयतेसाठी खूप आपल्या संसार प्रपंचाची, आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य या ठिकाणी या देशाला, या राज्याला बहाल केलं। छत्रपती शिवरायांच्या नंतर या राजाची चौथी राजधानी अजिंक्यतारा आणि त्या अजिंक्यतारा त्या राणींनी या ठिकाणी तारा राणी यांनी या ठिकाणी या स्वराज्य या ठिकाणी चालवलं। पुढे मावळे मुठभर मावळे घेऊन या ठिकाणी मोठं साम्राज्य उभं केलं। असे छत्रपती शिवाजी राजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव अजरामर राहणार आहे। आणि अख्ख्या देशामध्ये, भारतात नव्हे तर परदेशामध्ये राजाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आणि या राजाची जयंती 19 फेब्रुवारी सरकारी नियमाप्रमाणे तिथीनुसार जे सर्व शिवभक्त शिवसेनेच्या वतीनं अनेक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी तिथीप्रमाणे केली जाते। काही ठिकाणी एप्रिलमध्ये सुद्धा साजरी केली जाते। आमच्या बदलापूरला एक 100 वर्ष पूर्ण झाले, शतकपूर्व महोत्सव मागच्या वर्षी साजरा झाला। असे हे राजे आणि या राजाची जयंती 4-4, 5-5 वेळा साजरी होते। असे राजे या देशामध्ये होऊन गेले, कधी झाले नाहीत आणि होणार नाहीत। अशा राजाची जयंती, या राजाच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम शिवज्योत दौडच्या वतीने शिवज्योत मित्रमंडळ या ठिकाणी जो उपक्रम राबवत आहेत, या नवतरुणांना त्या शिवरायांच्याबद्दल जी प्रेरणा देत आहेत, उत्साहित करत आहेत, राजांचं जे कार्य आहे ते आपल्या प्रेरणा देऊन जनतेपर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो। आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।